आतमध्ये असून सुद्धा हे उद्योग कसं करतात बाहेर आणि पोलीस काय करतात मग वरच्यांची साथ या लोकांना पोलिसांना सुद्धा त्यांच्या डोक्यावर हाते पैसे भरतात खूप त्याच्यामुळं हे असं करतात बाहेर. बंडू अंधेकर हे यांनीच केलेले सगळं. कृष्णा अंधेकर जी कोण आहेत ना हे त्यांनीच केलेले, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही. जे गुन्हेगार आहेत त्यांना मारत नाही तुम्ही, सामान्य जनतेला मारताय. अंधेकर टोळीचे म्होरक्या टोळीचे प्रमुख टोळीचे सूत्रधार सगळे तुरुंगात असतानाही बाहेर गणेश काळे नावाच्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला. आणि या सगळ्याच्या नंतर खरं तर आता गणेश काळे यांचा गुन्हेगारीशी तसा संबंध नव्हता किंवा वनराज अंधेकर यांच्या खून प्रकरणाशीही संबंध नव्हता. तसं असतानाही त्यांचा या सगळ्यामध्ये अमानुष पद्धतीने खून केला गेला. 6 महिन्यांपासून या सगळ्याचा कट रचला गेला होता आणि त्यानंतर त्यांचं जे काही संपूर्ण कुटुंब आहे ते आता उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळतंय. एक मुलगा आहे जो तुरुंगात आहे, दुसरा मुलगा या जगात नाहीये आणि आता अगदी लहान लहान मुलं आहेत गणेश काळेंची आणि अगदी चांगला सुखाचा संसार होता. कष्ट करून जगणारं हे संपूर्ण कुटुंब होतं आणि या कुटुंबावरती प्रचंड वाईट दिवस खरं तर सगळे आलेले आहेत. मी या कुटुंबाबरोबर आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलं होतं, त्यांना हे सगळं कधी कळलं. आई माझ्या बरोबर आहेत. आई, काय सांगाल, जेव्हा हे सगळं घडलं तुम्हाला नेमकं कधी कळलं आणि आता जेव्हा म्हणजे एक मुलगा तुरुंगात आहे, दुसरा मुलगा जगात नाहीये, इतकी लहान लहान मुलं आहेत त्यांची, प्रचंड वाईट सगळीच परिस्थिती. काय सांगू मी आता, तो कशातच असा नव्हता, तो खूप चांगला होता. आता तुम्हीच बघा यांच्याकडे आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, बाकीचं काही म्हणणे नाही आमचं. काय करायचं आम्ही आता, आतमध्ये असून सुद्धा हे उद्योग कसं करतात बाहेर आणि पोलीस काय करतात मग त्यांच्यावर आहे ना, वरून राजकीय दबाव असल्यामुळं असं करत नाहीयेत ती. वरच्यांची साथ या लोकांना पोलिसांना सुद्धा त्यांच्या डोक्यावर हाते पैसे भरतात खूप त्याच्यामुळं ते असं करतात बाहेर येऊन. तुम्हाला वाटलं होतं असं काही होईल म्हणून? तसं त्यांनी कधी आधी सांगितलं होतं? सांगितलं होतं 5-6 दिवसापूर्वी सांगितलं होतं असं. आणि तुम्हाला पूर्ण खात्री होती हे अंधेकर त्यांनीच केले. या आधी कधी तसं काही प्रयत्न झाला होता? 2-3 वेळा झाला. माझ्याबरोबर त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत, त्यांच्याशी पण खरं तर बोलणार आहोत. ताई, तुम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांच्या या आधी सुद्धा पाठलाग वगैरे झाला होता, काय नेमकं तुमचं बोलणं झालं? ते असंच बोलत होते की मला भीती आहे नाही का, म्हणजे बाहेरून मला तर असं त्रास होतोय की असं जाणवलं होतं त्यांना. 2-3 वेळा जाणवलं होतं की नाही का असं होतं, पाठलाग वगैरे करतात किंवा घरापर्यंत येतात, हे त्यांना जाणवलं होतं. आधी 2-3 वेळा जाणवलं होतं. मग तुम्ही त्यांना काही सांगितलं होतं त्यानंतर? तेच सांगत होते, कारण त्यांचा याच्याशी काही संबंध नव्हता, काहीच नव्हतं त्यांचं त्यांचं काहीच नव्हतं याच्यामध्ये. त्यांना हेच सांगत होते की बाहेर जास्त फिरू नका तुम्ही नाही का, त्यांचं याच्यामध्ये काहीच तो रिक्षा चालवायचा, हातावरचं पोट होतं ना, घरी बसून काय करणार आम्ही, काम तर करावंच लागत होतं ना. त्या दिवशी पण सकाळी 8 वाजल्यापासून त्यांचा पाठलाग होत होता. तसं त्यांनी काही बोलले होते, फोन वगैरे आला होता? फोन केला होता त्याने, तो घरीच येत होता. आता घरी येत होता, त्याला फोन आला कुणाचा तरी म्हणून थांबून बोलत होता फोनवर. थोडं तसं झालं. यांनी सगळ्यांनी प्लॅन करून त्यांचं हे केलेलं आहे, म्हणजे सगळ्यांनी नाही का प्लॅनिंग करून त्यांना खोटं बोलून फसवून तिथे हे करून सगळ्यांनी प्लॅनिंग करूनच हे केले सगळं. आणि तेच आहेत, त्यांनीच केलेलं आहे. खात्री वाटते म्हणजे? खात्री नाही, मला कन्फर्म माहिती की हे तेच आहेत. बंडू अंधेकर हे यांनीच केलेलं आहे सगळं. कृष्णा अंधेकर जी कोण आहेत ना हे त्यांनीच केलेलं आहे, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही. कधी धमकी वगैरे असं काही त्यांना आलं होतं? खूप वेळा त्यांनी त्रास दिलेला आहे. त्यांचं काही नसताना त्यांनी हे केलेलं आहे. हे त्यात तिथं पण त्याची पोरं होती, बॉडी होती दवाखान्यात, तिथं पण CCTV वर हे कॅमेरे लावून कपड्यांना फिरत होते. पोलीस काय करत होते तिथं आतमध्ये, हॉस्पिटलमध्ये कसे जाऊ शकतात? एवढं संरक्षण असून तिथे त्यांची लोक होती. बॉडी आतमध्ये नेताना सुद्धा तिथे त्यांची लोक. त्यावेळेस पोलीस प्रशासन काय करत होतं? कशी त्यांची लोक आतमध्ये जात होती? कॅमेरा शर्टला लावून त्यांची लोक तिथे होती. फोन करून सांगत होतं की तुम्ही कुठला शर्ट घातलाय, तुम्ही काय करताय, ते आम्हाला सगळं कळतंय. कसं कळत होतं तिथून? कसं माहिती कसं पडत होती? पोलिसांचाच हात असणार त्यांना ना. ससूनला नाही, कमांड हॉस्पिटलला तिथं. हो, त्यांना कसं कळत होतं?
म्हणजे हे मिळालेच असणार ना, पोलीस लोक पण त्यांना साथ देत असणार आहे, मी तर असं म्हणते. मग आम्हाला काही नकोय, आम्हाला न्याय मिळवून द्या फक्त. तर तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का या सगळ्याच्या नंतर, कारण मुळात वनराज आंदेकर खून प्रकरणामध्ये समीर काळे असल्यामुळे त्याचा राग काढायला यांचं हे सगळं झालं. म्हणजे त्याला, तो पण असा मित्रांबरोबर गेला होता, त्याने काय असा गुन्हा केलेला नाहीये तिथं, पण तो गेल्यामुळं अडकलाय तिथं. समीर फक्त गेला होता त्यांच्या बरोबर, त्याच्यामुळे तो अडकलाय. असं त्याने पण काही गुन्हा केलेला नाही आधीचं एवढं. कधी काही खुन्नस वगैरे नाही अशी नाही नाही, वादावादी काही कधी? नाही, गुन्हा बरोबर काही नाही. तो पण, त्याला पण असं फसवलं गेलंय त्याच्यात. समीरने पण काही गुन्हा केलेला नाहीये आमच्या. या सगळ्याच्या नंतर आता आपण बघतोय की खरं तर कालच अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्कारासाठी समीर काळे सुद्धा पुण्यामध्ये आलेले होते. त्यांच्याशी तुमचं काही बोलणं वगैरे झालं त्यानंतर? नाही का. आता या सगळ्यानंतर तुमची नेमकी मागणी काय असणार आहे? कारण मुळात अशी घटना घडली आहे की आणि काय असेल ते आम्हाला उज्ज्वल निकम साहेबांसारखा वकील द्या, हे बाकीचे कुणी काही करत नाही. सरकारी वकील द्या आम्हाला, उज्ज्वल साहेब निकम सारखा, तर बाकीचं काही नाही. म्हणजे तुम्ही खरं तर म्हणजे तिकडनं आम्हाला हे करून द्या सगळं. तुमची फिर्याद वगैरे आल्याच्या नंतर मग अशी माहिती मिळाली की ते असं सुद्धा म्हणत होते की बंडू अंदेकरने स्वतःच्या नातवाला मारलं वगैरे, असंही ते मारलंय ना. तसंही काही बोलणं झालं हो, होतं. मारलंय. त्यामुळे त्यांना जास्त भीती वाटत होती का गेले काही हो. दिवस? हे सगळं घडल्याच्या नंतर आता फिर्याद वगैरे दिलेली आहे तुम्ही, आता नेमकं पोलिसांबरोबर तुमचं काय बोलणं झालंय? पोलीस या सगळ्यामध्ये कोऑपरेट करतात? नाही, आमचं काही बोलणं नाही झालं. आमचं काही बोलणं नाही झालेलं. अ, आपण पाहिलं की जेव्हा आयुष कोमकर प्रकरण झालं त्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी बंडू अंदेकर राहायला आहे त्या ठिकाणचं अतिक्रमण काढलं, बरंच तिथलं बांधकाम पाडलं. त्यावेळी पोलिसांना असं वाटलं होतं की ही टोळी आपण संपवली की काय, किंवा संपवू शकतो. खरंच असं जगाला दाखवण्यासाठी केलं ह्यांनी, खरं खरं काहीच नाही केलेलं. फक्त दाखवतात की आम्ही असं असं करतोय, पण ते चालायचं तसं चालूच आहे त्यांचं. ते पाडून काय फायदा झाला त्यांचा? थांबलंय का हे? तुम्ही त्याच्यावर काहीतरी करा ना. माझ्याबरोबर गणेश काळे यांचे वडील सुद्धा आहेत, जे सगळे या प्रकरणामधले फिर्यादी आहेत. काका, तुम्ही फिर्यादीत असं म्हटलंय की गेल्या अनेक दिवसांपासून हा सगळा त्रास होत होता. नेमकं काय घडत होतं त्यांच्या बाबतीत? काय, तो रिक्षावर बाहेर गेला की त्याच्या पाठीमागं मुलं यायची. तो रिक्षा कुठं घेऊन गेला की तिकडं त्याच्या पाठीमागं, म्हणजे जिकडं जाईल तिकडं ती मुलं फिरत होती. पण तो लक्ष देत नव्हता की आपण गुन्हेगारच नाही, आपण काही केलेलंच नाही, तर आपल्याला कोण मारणार आहे. ह्या ज्या दबाव, ह्या 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 सगळ्या गोष्टीच्या मुळं तो अजिबात घाबरत नव्हता. ह्याच्यामुळं की आपण गुन्हा केलेला नाही, आपण कशाला घाबरायचं. त्याच्यामुळं पण आयुष कोमकरची हत्या झाल्यानंतर जरा भीती वाटली होती असं काही? वाटत होती की त्यांनी नातवाला संपवलाय तर आपल्याकडे फिरेन, असं थोडीशी म्हणजे वाटत होती. पण असं वाटलं नव्हतं की तो इथपर्यंत येईल, याला मारल, असं वाटलं नव्हतं आम्हाला. की त्यांनी काही गुन्हाच नाही ना त्याचा काही, त्याच्यामुळे त्याला मारणार कोण असं आम्हाला बात झालं. अशी आमची मागणी आहे. आता जो काही तपास चालू आहे त्याच्यातून असं कळतंय की 6-7 महिन्यांपूर्वीपासून खरं तर हा प्लॅन आखलेला होता आणि वारंवार रेकी केली जात होती, पाठलाग केला जात होता वगैरे. तसं तुमच्या कुटुंबियांशी त्यांचं कधी जास्त असं बोलणं होत होतं की त्यांना जाणवलंय बाबा की असं काहीतरी खरंच आपल्या जवळ वगैरे येत आहेत किंवा असं काही, असं किंवा एक प्लॅन फसला असं सुद्धा आता पोलीस तपासातून कळतंय? हो, कळलं होतं असं बोलले होते. आता तुमची या सगळ्यानंतरची मागणी काय असणार आहे? कारण मुळात या प्रकरणात जर आपण बघितलं तर बंडू अंदेकरांची जी काय गँग आहे, बंडू अंदेकरची, ती गँग वनराज अंदेकर हत्या प्रकरणामधल्या जे जे आरोपी आहेत त्यांच्या कुटुंबियांना खरं तर टार्गेट करताना पाहायला मिळते. तुम्हाला एक सर्वसामान्य म्हणून किंवा या सगळ्यामधले पीडित म्हणून काय वाटतं? आम्हाला ते एकच वाटतं की त्यांना आहे ना, जास्तीत जास्त जी शिक्षा होईल, फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा लोकांना. जो गुन्हेगार नाही, त्या गुन्हेगाराला तुम्ही जर गुन्हेगार नसताना त्याला मारत असेल तर त्या समोरच्याला पहिला संपवा, तरच गुन्हेगारी थांबत, नाही तर गुन्हेगारी थांबू शकत नाही. तुम्ही जो गुन्हे करतोय, जो मर्डर करतोय, तो बाजूला राहतोय आणि तुम्ही दुसऱ्यांनाच सामान्य जनतेला मारताय, हा कुठला न्याय? तर आमची अशी विनंती आहे की आमचा जास्तीत जास्त कळकळीची विनंती की हे सगळं प्रकरण मीडियाने जास्तीत जास्त उचलून धरावं, असं आमची
मागणी. पण आता असं कुठेतरी वाटतं का की समीर काळे जो तुमचा दुसरा मुलगा आहे त्याने वनराजच्या या सगळ्यामध्ये जर त्याची इन्व्हॉल्वमेंट नसती तर कदाचित आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता, किंवा त्यानंतर तुम्ही कधी असं म्हणलात की बाबा गुन्हेगारी सोडून दे, किंवा असं कधी तुमचं बोलणं झालं त्याच्याशी? गुन्हेगारी नव्हताच तो, गुन्हेगारी करतच नव्हता तो. मग कोणी फसवलं असं वाटतं? समीर काळेनं कोणी अडकवलं या सगळ्या? फसवलं नाही, मित्रांच्या दोस्तीमुळे तो गेलेला आहे. फसवलं वगैरे असं काहीच नाही आम्ही म्हणत कोणाला की तो फसलेला नाही किंवा काय नाही. मित्र दोस्ती ह्या नात्याने तो गेलेला आहे. त्याला फोन आला कोण होते त्यांचे नेमके या सगळ्यामध्ये? तर आम्हाला तसं सांगताच येणार नाही मित्र. आम्ही कारण त्यांना विचारलंच नाही ना तुझा मित्र कोण आहे, काय आपण कशाला विचारणार आहे. त्यामुळं त्याआधी कधीच नाही असलं? नाही, कधीच नाही असली गोष्ट झालेली, कधीच नाही. त्याच्यामुळं विचारणं काहीच नाही, संबंध नाही. आता हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणताय की आम्हाला सरकारी वकील वगैरे हवेत, त्या अनुषंगाने तुमची काही पुढची प्रक्रिया वगैरे चालू आहे? कुणाशी बोलणं झालंय केस घेण्यासंदर्भात? नाही, आता आमचं कालच आमचं हे झाली, मत झालेली म्हणजे. त्यामुळं आम्ही अजून कोणाशी बोलणं वगैरे काय केलेलं नाही. पण जसं तुमच्या बरोबर हे सगळं घडलं, आधी आयुष कोमकरचं प्रकरण घडलेलं आहे, त्यानंतर आता हे प्रकरण घडलंय, अजूनही या सगळ्यामध्ये आंदेकर टोळीने बऱ्याच लोकांवरती ट्रॅप लावल्याची चर्चा आहे. पोलिसांना काय तुम्ही आवाहन कराल की जसं तुमच्या बरोबर घडलं तसं इतर कुणाबरोबर घडू नये? मी तेच आता तुम्हाला सांगितलं की सामान्य जनतेला मारून नका तुम्ही. सामान्य जनतेला मारताय तुम्ही. जे गुन्हेगार आहेत त्यांना मारत नाही तुम्ही, सामान्य जनतेला मारताय. बाकी आम्हाला काहीच याच्यात बोलायचं नाही. सामान्य जनतेला मारताय. जे गुन्हेगार आहे त्याला तुम्ही पकडा ना, त्याला तुम्ही मारा. हा, तुम्ही अशा लोकांना ज्याच्यावर गुन्हे नाही काय नाही त्या लोकांना जर तुम्ही मारलं तर त्यांची घर अख्खं उद्ध्वस्त होते का नाही पाहिलं ना तुम्ही. आज लहान लहान मुलं आहेत ही दोन, काय यांनी करायचं आज. त्याचा काही दोष नसताना त्याला मारला. ताई मला तुम्हाला विचारायचं आहे, आज जेव्हा हे सगळं घडलेलं आहे, खरं तर इतकं भयानक हे सगळं प्रकरण होतं, आता नेमके तुमची काय मागणी असणार आहे? पोलीस प्रशासन कुठेतरी या सगळ्यावरती वचक ठेवायला कमी पडलं असं वाटतं का? कमीच पडल्यामुळेच हे झाले ना. ते हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्यांचा हा प्लॅनिंग झाला, त्यावेळेस पोलीस प्रशासन काय करत होतं, त्यांचं प्लॅनिंग कसं केलं त्यांनी, हे कमीच पडले ना कुठेतरी ते. काय इथून पुढे पोलिसांकडे मागणी कराल तुम्ही? कशा पद्धतीने तुम्हाला न्याय मिळायला हवा असं वाटतं आता? सरकारी वकील द्या आम्हाला, आणि या पद्धतीने आमच्याकडनं नाही का जसं जसं त्यांना हे करता येईल तसं आम्हाला न्याय मिळवून द्या. बाकी दुसरी काही मागणी नाही आमची, आम्हाला न्याय मिळवून द्या. काका, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की वनराज आंदेकर ज्या परिसरामध्ये राहायला वगैरे होते त्या ठिकाणचं अतिक्रमण पाडलं किंवा ही टोळी उद्ध्वस्त करण्यासाठी पुणे पोलीस, पुणे महानगरपालिका एकत्र येऊन काम करताना दिसली, तरी सुद्धा ही टोळी अजूनही संपण्याचं नाव घेत नाही असं वाटतं, किंवा हे सगळं करून काय मिळालं असं वाटतं? काही नाही, फक्त हा दिखावा आहे, बाकी काही नाही त्याच्यात. ते आज जर एवढं पाडून सुद्धा जर तो ऐकत नसेल, पण शेवटी प्रशासन हातबलच आहे त्यांच्या पाठीमागं. हा, प्रशासन काहीच करू शकत नाही ना. पोलीस प्रशासन त्याचं काहीच करू शकत नाही. आज एवढं करून जर एवढं जर पुढे येत असेल, त्यांना माहिती आहे सगळं, हेच करतायत तेच करतायत, तर ह्यांनी काय मग पोलीस प्रशासन काय करतंय या विषयावर, असं आमचं म्हणणं. यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी असंही सांगितलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा होणार आहे, मोक्याची कारवाई होणार आहे. या सगळ्या कारवाईमुळे खरंच फरक पडेल असं वाटतं का? नाही वाटत आम्हाला, आम्हाला खात्रीच नाही वाटत. खात्री आम्हाला वाटतच नाही होईल असं म्हणून. तुम्हाला न्याय म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा आहे? न्यायाची कोणती अपेक्षा करता? हे जे ह्याच्यावर आळा बसवा, इथून पुढे एकही खून झाला नाही पाहिजे किंवा असले प्रकार झालेच नाही पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी आहे की इथून पुढं एखाद्या गरीब व्यक्तीचा मुलगा किंवा असं काही प्रकार घडला नाही पाहिजे, एवढीच मागणी आहे आमची. आमच्यावर जशी वेळ आली तशी दुसऱ्या कुटुंबावर वेळ येऊ नये, हीच आमची मागणी. आई, तुम्ही पोलिसांकडे काही मागणी कराल काय? मला बोलवलं तर करील, नक्की करील. तुम्ही जाणार आहात पोलिसांच्या भेटीला वगैरे असं काही? जाणार आहे. जर हे प्रकरण जर नाही ना मिटलं, त्यांना नाही कोणी आळा घातला ना, तर मी स्वतः जाणार आहे. तुमच्यासारख्या अशा कित्येक आई या सगळ्यामध्ये आहेत ज्यांच्या मुलांवरती पण अशा पद्धतीने आता ट्रॅप लावले जातील. पोलिसांकडून काय पोलिसांना आव्हान असणार आहे की पोलिसांनी काय नेमकी काळजी घ्यायला पाहिजे? काय सांगू आता, त्यांनी काळजी घ्यावी ना, असं होऊच नाही. हातपाय तोडून टाका ना त्यांचे.
या सगळ्या प्रकरणात ऑलरेडी आंदेकरांचं जे कुटुंब आहे ते संपूर्ण आतमध्ये आहे, तरी सुद्धा बाहेर अशा पद्धतीने त्यांची मुलं अजून पण ऍक्टिव्ह असलेली दिसतात आणि अगदी लहान लहान मुलं या सगळ्यामध्ये हे खून करताना पाहायला मिळतात. गुन्हे मोठे करतात, मोठे मोठे गुन्हे करतात आणि लहान मुलांना पुढे उभे करतात की ते लगेच सुटतात. हा कायदाच तुम्ही हे करा ना, कायदाच रद्द करा. हे बाल गुन्हेगारी आहे ना, हे रद्दच करा. मोठे गुन्हे करतात आणि बारकी 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 पोरं पुढे उभी करतात, ती लगेच सुटून येतात बाहेर. त्यांच्या अख्खे आयुष्य उद्ध्वस्त होतात ना त्या पोरांचे. तुम्ही तुमच्यासारख्याच आयांना असं आवाहन कराल का की स्वतःच्या पण मुलांना गुन्हेगारीपासून कुठेतरी लांब ठेवा, नाहीतर ह्या सगळ्यामध्ये असे दिवस पाहायला मिळणार? करेल ना, त्यांनी पण नाही हे करावं ना. नक्कीच आपण बघतोय माझ्याबरोबर संपूर्ण काळे कुटुंब होतं आणि या कुटुंबावरती पार्श्वभूमी या सगळ्या केसची काय आहे यापेक्षा महत्त्वाचं आता या कुटुंबावरती आत्ता जी काही वेळ आहे या वेळेतून लवकरात लवकर त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. दुसरीकडे पोलीस प्रशासनावर इतक्या मोठ्या स्वरूपात प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहेत की इतकं सगळं घडत असताना पोलीस नेमकं काय करत होते. 6-7 महिन्यांपासून जर कट रचले जात असतील तर पोलिसांच्या तपासात काहीच कसं काही समजलं नाही, पोलिसांना कुठलीच या सगळ्यामधली एखादी सुद्धा माहिती कशी काही मिळाली नाही, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित होत आहेत. ज्या पद्धतीने आंदेकर गँगचे सगळे मुख्य जे सूत्रधार आहेत ते सगळे तुरुंगात असतानाही अशा पद्धतीने बाहेर खून झाला, त्यामुळे आणखी या सगळ्यामध्ये इतर जे या प्रकरणामधले वनराजच्या खुनाच्या प्रकरणामधले जे इतर आरोपी आहेत त्यांच्यावरती सुद्धा अशा पद्धतीने ट्रॅप लागले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस इथून पुढचे होणारे खून थांबवण्यात तरी यशस्वी होतात का, हा सगळाच प्रश्न निर्माण होतोय. त्याचबरोबर काळे कुटुंबाकडून आता या सगळ्यामध्ये सरकारी वकिलांची मागणी केली जाते, त्यामुळे खरंच सरकारी वकील मिळतो का आणि पुणे पोलिसांना हे पुढचे होणारे जे काही खून आहेत ते थांबवणं, पुण्यातली गुन्हेगारी कमी करणं यामध्ये यश येतंय का, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.